तर मित्रांनो, आजची भरती म्हणजेच CCRAS भरती म्हणजे केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद यामध्ये 394 जागांची भरती निघालेली आहे। यामध्ये तुम्हाला अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, अर्ज करण्यासाठी फी किती द्यायची, नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही अजूनपर्यंत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण नक्की बघू शकता। आणि जर तुम्ही अजून ECL यामध्ये पदवीधारकांसाठी 1123 पदांची जाहिरात निघालेली आहे, ती जर व्हिडिओ नसेल बघितली तरीही मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर पहा मित्रांनो, तुमचं नोकरीचं ठिकाण हे पूर्ण भारतभर असणार आहे। तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी किती द्यायची आहे, SC ST PWD EXSM आणि महिलांसाठी इथे कोणती फी नाही आहे। 1 ते 2 पदाकरिता जनरल आणि OBCसाठी तर 1500 रुपये फी द्यायची आहे, जे मेल आहे त्यांच्यासाठी सांगते, किंवा जे या कास्टमध्ये येत नाहीत त्यांच्यासाठी 3 ते 7 यामध्ये जे जनरल आणि OBCमध्ये येतात त्यांना 700 रुपये फी द्यायची आहे। त्यानंतर 8 ते 26 पदामध्ये जे येत आहेत त्यांना जनरल आणि OBCसाठी 300 रुपये फी द्यायची आहे। तर बघूयात की आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत। तर पहिले पद असणार आहे रिसर्च ऑफिसर, यासाठी 1 जागा आहे। रिसर्च ऑफिसर इन आयुर्वेदा 15 जागा आहे। असिस्टंट रिसर्च ऑफिसर इन फार्मोलॉजी 4 जागा आहे। स्टाफ नर्ससाठी इथे 14 जागा आहे। त्यानंतर असिस्टंट यासाठी फक्त 13 जागा आहे। ट्रान्सलेटर यासाठी 2 जागा रिक्त आहेत। मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट यासाठी 15 जागा आहे। रिसर्च असिस्टंट इन केमिस्ट्री 5 जागा रिक्त आहेत। रिसर्च असिस्टंट इन बॉटनी यासाठी 5 जागा आहेत। रिसर्च असिस्टंट इन फार्मोलॉजी यासाठी 1 जागा आहे। रिसर्च असिस्टंट इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री यासाठी 1 जागा आहे। रिसर्च असिस्टंट यासाठी 1 जागा आहे। रिसर्च असिस्टंट यासाठी सुद्धा 1 जागा आहे। स्टेनोग्राफर ग्रेड 1 यासाठी 10 जागा आहे। उच्च श्रेणी लिपिक यासाठी 39 जागा आहेत। स्टेनोग्राफर ग्रेड 2 यासाठी 14 जागा आहेत। निम्नलिखित लिपिक यासाठी 37 जागा आहेत। फार्मसिस्ट ग्रेड 1 यासाठी 12 जागा आहेत। ऑफिस सेट मिशन ऑपरेटर्स यासाठी 1 जागा आहेत। लायब्ररी लिपिक यासाठी 1 जागा रिक्त आहेत। सिक्युरिटी इनचार्ज यासाठी 1 जागा रिक्त आहेत। मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी 179 पदे रिक्त आहेत। तर पहा मित्रांनो, मी इथे तुम्हाला सगळ्या पदांच्या किती पदासाठी किती रिक्त जागा ते सांगितलेलं आहे। तर बघत की तुम्हाला वयमर्यादा काय असणार आहे। 1 ऑगस्ट 2025 रोजी तुमचं SC ST यांसाठी तुम्हाला इथे 5 वर्ष सूट दिली जाणार आहे। OBCसाठी 3 वर्ष दिली जाणार आहे। पहिले पद आणि दुसऱ्या पदासाठी 40 वर्षापर्यंत तुम्ही जर असाल तर तुम्ही अप्लाय करू शकतात, 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत। मित्रांनो, प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठी होत आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा। 3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 20 आणि 24 यामध्ये जे कोणी आहेत, जे पद आहेत ज्याला तुम्ही अप्लाय करू शकता, तुमचं ही वयमर्यादा 30 वर्षापर्यंत असणार आहे। 7वं जे पद आहे त्यासाठी तुम्हाला वयमर्यादा 35 वय जरी तुमचं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। 16, 17, 18, 19, 21, 23, 25 आणि 26 यामध्ये तुम्हाला वयमर्यादा ही 18 ते 27 वर्ष असणार आहे। जे पद क्रमांक 22 आहे त्यासाठी तुम्हाला वयमर्यादा ही 18 ते 28 वर्ष असणार आहे। अर्ज तुम्हाला हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 31 ऑगस्ट 2025 असणार आहे। जी तुमची परीक्षेची तारीख असणार आहे तुम्हाला ती नंतर कळून जाणार आहे। येथे मी महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगते ते तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहेत। तर बघा, जर तुम्ही OBC किंवा ज्या दुसऱ्या कास्ट येतात त्यांच्या जर मध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे। तर मित्रांनो, येथे मी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे। जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघत जा।